नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक छानसा व्हिडिओ जो तुम्हाला खूप आवडेल आणि युजफुल पण ठरणार आहे की गृहिणींनी रोज कसं तयार व्हायचं. आणि ही आपल्या जीवनातील एक खूप मोठा टप्पा होऊन गेलेला आहे की आपण रोज कसं तयार व्हायचं. जर तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये जर इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर जी छोटीशी बेल आयकॉन आहे तिला पण प्रेस करा. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आता मी छान असं स्वच्छ चेहरा धुवून आलेले आहे, कारण की कुठलेही मेकअप प्रोडक्ट लावण्याच्या पहिले आपल्याला चेहरा साफ असणं खूप गरजेचं असतं. तर असं छान चेहरा वॉश केल्यानंतर मी हे लॅक्मीचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. हे खूप छान आहे, मला माझ्या स्किनला सूट होतं. तुमच्या स्किनला जे सूट होत असेल ते मॉइश्चरायझर तुम्ही घेऊ शकता, कारण की मॉइश्चरायझर हे रोज आपण आंघोळ केल्यानंतर आपल्या स्किनला अप्लाय करायलाच पाहिजे, किंवा आपण जेव्हा तयार होतो ना तर तेव्हा आपण मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, जेणेकरून आपली स्किन ही दिवसभर हायड्रेट राहते आणि मुलायम राहते. जे काही आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स येतात किंवा सुरकुत्या वगैरे पडतात ना, आय सर्कल जवळ वगैरे, तर त्या काही पडत नाही. आणि आपली जर स्किन ड्राय होत असेल वातावरणानुसार तर ती पण नाही होत. म्हणून मग तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं असतं. तर आता मी ही VLCCची सनस्क्रीन घेतलेली आहे. हिचा SPF आहे 25, खूप छान आहे. आणि आता कसं पावसाळ्याचं वातावरण आहे, जास्त काही ऊन वगैरे इथे पडत नाही आहे आणि मला पण बाहेर काही जायचं नाही आहे, म्हणून मी SPF 25 घरात राहत असले तर मी हेच लावते सनस्क्रीन. SPF 25चे खूप छान आहे. यांनी ना आपल्या UV किरणांपासून आपल्या स्किनचं रक्षण होतं, कारण की घरातसुद्धा म्हणजे सूर्याची किरणंही येतच असतात. म्हणून आपण सनस्क्रीन घरात जरी असलो तरी अप्लाय चेहऱ्याला करायलाच पाहिजे. सनस्क्रीन लावून झाल्यानंतर मी ही पॉन्डची BB क्रीम घेतलेली आहे. ही क्रीम माझ्या चेहऱ्यासाठी खूप छान सूट होते. हिचा शेड आहे ॲव्हरी शेड. तो ही खूप छान आहे, कारण की आपण जेव्हा केव्हा डेली बेसवर आपण फाउंडेशन नाही लावू शकत, म्हणून आपण घरामध्ये BB क्रीम लावायची. कारण की कुठल्याही कंपनीची तुम्हाला जी क्रीम आवडत असेल ना, BB क्रीम किंवा CC क्रीम तुम्ही अप्लाय करू शकता. याने काय होतं ना, आपले जे आय सर्कल असतील किंवा पिंपलचे जे डाग वगैरे राहून जातात नंतर, तर ते काय होतात ना, हाईड होण्यास मदत होते आणि मग आपला चेहरा काळवटलेला पण नाही दिसत आणि एक सारखा लुक आपल्या चेहऱ्याला येतो आणि आपल्याला पण स्वतः कॉन्फिडन्स वाढतो, म्हणून लावलेली आहे. तर आता त्याच्यानंतर मी थोडं क्रीम लावल्यानंतर आपल्या चेहऱ्याची जी स्किन ही थोडी स्टिकी होऊन जाते. तर त्याच्यामुळे मी तुम्ही लूज पावडर पण लावू शकता, किंवा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मस्तपैकी असं छान पॉन्ड्स पावडर वगैरे लावून मेकअप सेट करू शकता तुमचा डेली बेसचा जो आहे तो. जे तुम्हाला सूट होत असेल ना तर ते तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अप्लाय करा. असं काही नाही की कुठल्या यूट्यूबरनी कुठली क्रीम सांगितली तर तीच आपण अप्लाय करायला पाहिजे. आपल्या स्किन सगळ्यांच्या वेगवेगळे असतात, तर त्याच्यानुसारच तुम्ही BB क्रीम CC क्रीम यूज करू शकता. आता आपल्या होटांना सुद्धा मॉइश्चरायझरची खूप गरज असते, म्हणून मी आता लिप बाम माझ्या होटांना लावून घेतला आहे, कारण की जोपर्यंत मी आयब्रो वगैरे सेट करत नाही तोपर्यंत माझे होट छान असे मॉइश्चरायझर होऊन जातील. तर आयब्रोसुद्धा हा खूप मोठा घटक आहे, कारण की सगळ्यात पहिले पाहणाऱ्याचं लक्ष आपल्या डोळ्यांकडेच लवकर जातं असं म्हटलं जातं. म्हणून सगळ्यात पहिले आपण आपल्या आयब्रोसुद्धा सेट करायला पाहिजे, कारण की क्रीमचे भरपूर प्रोडक्ट्स वगैरे जे आहेत, लूज पावडर किंवा पॉन्ड्स पावडर जे आपण काही आपल्याचे मेकअप सेट करण्यासाठी लावले ती आपल्या आयब्रोना लागूनच जाते. मग त्याच्यामुळे आयब्रो छान दिसत नाहीत, म्हणून आपल्याला आयब्रो सेट करणं खूप गरजेचं आहे. असा मी स्पूली ब्रशने त्यांना व्यवस्थित छान कोंब पण करून घेतलेलं आहे, जेणेकरून माझ्या मेकअप करण्यासाठी फक्त 5 मिनटं लागतात. तुम्ही रोजचे 5 मिनटं काढून असा मेकअप रोज करू शकता आणि छान दिसू शकता. आता बघा, माझ्या डोळ्यांना मोठं आणि सुंदर दिसण्यासाठी मी काजळ अप्लाय करत आहे. अप्पर लॅशेसला आणि लो लॅशेसला मी असं छान असं काजळ लावून घेतलेलं आहे, जेणेकरून माझे डोळे छान आणि सुंदर मोठे असे छान दिसतील. म्हणून कसं असतं ना, डोळ्यांना आपण काजळ लावलं ना तर एकदम छान आपले डोळे दिसतात, सुंदर दिसतात. म्हणून आपण काजळ लावायचं आहे. जर तुम्हाला स्किप करायचं असलं तर तुम्ही जर काजळ नाही लावलं तर तुम्ही आयलायनर लावू शकतात मग. तर आता ही बघा, माझ्या नायकाचा हा शेड मी घेतलेला आहे, जो खूप नॅचरल शेड आहे, खूप छान वाटतो आणि ओळखू पण येत नाही की मी काही पापण्यांना काही लावलेलं आहे असं. तर अशा पद्धतीने तुम्ही आईज मेकअपसुद्धा रोजच्या बेसवर करू शकता, जर नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि ही जी न्यूड लिपस्टिक आहे, पिंक शेड आहे, हिचा खूप छान आहे. अशा पद्धतीच्या ज्या कोणत्या न्यूड लिपस्टिक तुम्हाला आवडत असेल त्या तुम्ही घरामध्ये राहतात ना, त्या न्यूड लिपस्टिकच तुम्हाला वापरायच्या आहे, म्हणजे जेणेकरून का तुमचा मेकअप हा रोजचा जो मेकअप आहे ना तो एकदम नॅचरल दिसतो. आणि त्याच्यानंतर अशा मी टिकल्यांचे पॅकेट ठेवते, ज्या वेगवेगळ्या कलरच्या टिकल्या असतात, ज्या मला आवडतात. कारण की कसं असं ना, आपण कधी एखाद्या ड्रेसवर मॅचिंग टिकली लावायची असते तर पटकन आपल्याला लावता येते. तर मी याच्यावरती अशी मरून कलरची छान अशी
टिकली लावलेली आहे ती जी खूप छान सूट होती आहे साडीवरती. तर आता त्याच लिपस्टिकमधला एक तो शेड घेऊन मी जी लिपस्टिक मी अशी माझ्या होटांना लावली होती त्याच्यात मी घेऊन चिकबोनवरती अप्लाय करते आहे, जेणेकरून माझे जे गाल आहेत ना ते एकदम छान असे पिंकिश दिसतील, जेणेकरून आपलं काय होतं ना एकदम छान असं चेहरा तजेलदार दिसतो आणि एकदम नॅचरल लुक दिसतो याने. म्हणून जेणेकरून नाहीतर असा एकदम चेहरा असा आजारी पडल्यासारखाच वाटतो आपला. तर आता याच्यानंतर मी एक मस्कारा घेतलेला आहे जो माझ्या पापण्यांना मी लावून घेत आहे, जेणेकरून माझ्या पापण्या एकदम छान अशा दिसतील. तर तुम्हाला जर मस्कारा स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात. तर अशा पद्धतीने रोज गृहिणींनी छान असा मेकअप करायचा असतो. जर तुम्हाला असे केस मोकळे सोडायचे असेल तर तुम्ही मोकळी सोडू शकता, किंवा असं छान असा पप वगैरे जी तुम्हाला हेअरस्टाईल आवडते किंवा तुमच्या चेहऱ्याला जी सूट होते ना ती तुम्ही करायची आहे, जेणेकरून तुमचा चेहरा एकदम छान आणि सुंदर दिसेल. तर अशा पद्धतीने रोज तयार झाल्यानंतर आपल्यालाही छान वाटतं आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्याकडे बघताना छान वाटतं. तर अशाने आपलं काय होतं ना कॉन्फिडन्स पण वाढतो आणि कुणी आलं जर अचानक घरी येऊन गेलं ना तर त्यांनाही वाटतं किती छान राहते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.